गंगू मावशी मस्त दिसून राहिली साडी. हं, घालत जा ना. नुसती पांढरी पांढरी साडी घालता बाबा तुम्ही तर. अशा घालत जा बाबा, रंगीत रंगीत थोडासा. नाही म्हणत होती मी, बेबीबाईनं आणला ना, जबरदस्तीनं घाल घाल वहिनी केला, म्हणून घालावी लागली. म्हणलं काही नाही होत, पांढरी साडी काऊन नाही आणल्या माझ्यासाठी. तर नाही म्हणते, तुमच्या भाऊनं म्हणला म्हणते का पांढरी नको घेऊ साडी, मग हे साडी घेतलं म्हणते. नाही मस्त साडी आणला. किती साड्या झाल्या का गंगू मावशी, किती साड्या झाल्या? एक माझ्या माहेरची झाली आहे आणि एक कावेरीच्या माहेरची आणि एक मंजुळानं घेतलं आणि एक बेबीबाई, अशा 4 साड्या झाल्या बाबा. झाल्या 4 साड्या. नाही घ्यावं लागत, होतात मरतपर्यंत. हो होतात नाही घेत. चला मस्त, इकडे पण आपण लग्न लावला नाही का? हो चांगला झाला तू नाही गेली तर लग्न लावायला, इथंच थांबले तर. इकडे पाहिजे ना कोणीतरी लग्न लावायसाठी. हो ना, या आल्या शेजारच्या तर ह्या चालली गेल्या लग्न लावायला आणि गेल्या, थांबल्याही नाही आता वरात वगैरे येतपर्यंत, नवरदेव नवरी येतपर्यंत. नाही थांबत कोणीच. आल्या आता लग्न गिग्न लावला, तिकडे लग्न लागला तर इकडे नवरदेवाच्या घरी पण लग्न लावा लागते ना. ते बोलवायला गेली तेव्हा आल्या. नाही तर बस जेवण करून गेल्या होत्या, आपल्या घरी होत्या चुपचाप. कोणी तर आरामही करत होत्या. मी म्हटले बापा या नाही का म्हणले, इथं नवरदेवाच्या घरी लग्न लावा लागते ना म्हटली. चला ना म्हटली, वेळ झाली तिकडे आता लग्न लागेल तर इकडेही लावा लागते म्हटली. मग आल्या, तोपर्यंत तू इकडे तयारी करून ठेवली. गंगू मावशी आता ना मलाही झोप येऊन राहिली, थकल्यासारखा वाटते. रात्री 12-1 वाजेपर्यंत कपडे शिवतले आणि सकाळी लवकर उठली. मग आता इकडे अजून तसा ना आता झोप एवढी येऊन राहिली काही सांगू नका. हो बरोबर आहे सूर्यकांता, झोप तर येत असेल म्हणा, पण आता थांब ना, सगळ्या गेल्या, तूही जाशील, मी एकटीच थांबू आता इथं एवढ्या मोठ्या घरी. बाकीच्या आहेत तरी पाहुणे? कुठं बाकीच्या पाहुणे आहेत बाबा, सगळ्या गेल्या लग्न लावायला. आणि आहेत कोणी तर मस्त झोपून राहिल्या. कोणी तर ना मला झोपायला जागा नाही मिळणार म्हणून आधीच झोपून जातात. हो बरोबर म्हटलं मावशी. आतापर्यंत तर वरात यायला पाहिजेत होता, याचीच आहे बाबा. मी ना मावशी मंटूला लागली होती फोन, निघाले ते लोक, पोहोचतील आता. तर थांबूच जा ना मग, आता पोहोचतील म्हणते तर मग जाशील घरी. मंजुळा आली ना. बापा काकू तुम्ही कसे काय लवकर आले? सगळेच वराडे आले ना सूर्यकांता. नाही मी तशी नाही म्हणत, सगळेच वराडे आले, पण तुम्ही थांबायला पाहिजेत होते ना. तुम्ही नवरदेव नवरी सोबत यायला पाहिजेत होते. नाही घरी इकडे पाहावं लागते ना. आता नवरदेव नवरीच्या स्वागतासाठी तयारी पाहिजे की नाही. मी ना मावशी होते तरी, 2 जणी आम्ही. हो तुम्ही होते म्हणा 2. लावले का मग लग्न? लावले नाही तर लग्न चांगल्याने लावले ना, मस्त मजा आली का? अहो बापा मंजुळा, तुम्हाला तेवढी मजा नाही आली असेल तिकडे, एवढी मजा इकडे आली. हे सूर्यकांता, रामचंद्र भाऊचा पॅन्ट शर्ट घातला ना सूर्यकांतानं, नवरदेव बनली होती. हो का? नवरी कोण बनली होती तर? हे धन्वंताला नवरी बनवला. हो का? हो नका नाचले नाही, नवरदेव नवरीच मस्त नाचले. पण काकू आम्ही नवरदेव नवरी बनला, पण यांनी ना आम्हाला टिका नाही लावला. एक म्हणजे असे 10 रुपयाचा टिका नाही लावू शकले. काऊन सूर्यकांता? मी लावली ना, 5 रुपये दिली ना. बघितलं काकू, 5 रुपये दिलो म्हणते मावशी. 5 रुपयाचा जमाना आहे का आता? का 2 जण 2.5 रुपये करून का? मी म्हटली नवरदेवाची आई राहिली असती ना, म्हटली 50 रुपये द्यायला असतात म्हटले. हो तर आता आली ना, देईल. हो देईन. छान मस्त लग्न बिग्न लावले ना, छान. देईन. नाही काकू राहू द्या, मजाक केली. नाही हो, इथंही मस्त रौनक यायला पाहिजेत होते ना, मस्त तुम्ही होते, तुम्ही चांगल्यानं इथं लग्न लावले. नवरदेवाच्या घरी लग्न लावा लागते. हो म्हणूनच तर मी तिकडे आली नाही लग्न लावायला. इकडे पाहिजे की नाही कोणी ना कोणी वराडी. मंजुळा 2 गाड्या आल्या का मग? माणसाची बायाची 2 गाड्या आल्या. हो मोठी 2 गाड्या आल्या. मी ना शांताला ठेवली, मी म्हटली मी जातो घरी स्वागताची तयारी वगैरे करतो. कुंताच्या पोरीलाही आणली, सगळेच जणी आल्या, फक्त शांताला ठेवली. बेबीबाई आहे ना कावेरी आहे. म्हणलं तुम्ही सोबत याल आता नवरदेव नवरीच्या. कुंतालाही राही म्हणत होती. नाही म्हणते कुंता कशाला राहू म्हणते, आहेत ना म्हणते 3 जणी, तर नाही राहिली कुंता. मग चांगला आटोपला ना लग्न व्यवस्थित? काही गडबड तर नाही झाली? नाही मोठी काही गडबडी काही झाली नाही, सगळं व्यवस्थित झाला. हा आपला बाबूराव ना हिराला नाही का, हे दोघांनी थोडी गेला होता गडबड. कुठून आणला कुठून नाही माहीत नाही, मस्त पेले होते पट्टे. मग काही तमाशा केला काय बाबूरावनं? त्याची सवय मोठी खराब आहे, पेल्यावर ना मार बोंबलते. सुनीचा भाऊ म्हणून का, मला माहीत आहे सगळं. नाही मग त्यांना मस्त जेवण गिवण चारला ना, थोड्या वेळ आराम वगैरे करू दिला ना, आता पाठवला. घरी आले ते. काकू मी ते कुंकूच्या पाणी वगैरे करून ठेवली आहे थालीमध्ये, आणि कलश वगैरे तयार करून ठेवली. आता ना मी जाते घरी, खूप झोप येऊन राहिली मला. थांब ना सूर्यकांता, आता तर येतीलच नवरदेव नवरी. अजून रांगोळी बिंगोळी घातली का? नाही काकू, रांगोळी वगैरे नाही घातली, फक्त कुंकूच्या पाणी केले ताटामध्ये आणि तांब्याच्या लोट्यामध्ये तांदूळ ठेवली आहे, बस एवढाच काम केली काकू. ठीक आहे. आता कुंताची पोरगी आहे ना, ते भरून टाकेल, रांगोळी वगैरे काढून घेईल.
काकू आम्ही जातो मग घरी. नाही नाही, कुठं घरी जातो म्हणता पिंकी? ते रांगोळी बिंगोळी काढायची आहे बाई, रांगोळी काढून घे. पिंकी, मी ताटामध्ये कुंकूचं पाणी करून ठेवली आहे, पण तिथं ते पाकड्या बिकड्या टाकून देशील? टाकतात ना ते गुलाबाचे वगैरे. हो त्या ठीक आहे ना, टाकून देईन. बघ बरं पिंकी, एवढा छान लाचा दिसते तुझ्या. म्हणत होती तू माझ्यावर जचणार नाही म्हणून. किती छान वाटून राहिलं. हो ना, पहा ना सूर्यकांत ताई, हे मार घनघन घनघन करत होती, मला ह्याच कलरचा लाचा घेऊन दिला तर त्याच कलरचा लाचा घेऊन दिला म्हणून. किती चांगला वाटत आहे. ते ब्लाऊज वगैरे शिवल्यानंतर छानच वाटते. हो छान छान जचत आहे. पिंकी आता पाय बाई तू बघ, काका तिथं रांगोळी बिंगोळी भरून टाक. मी चालली आता, खूप झोप येत आहे मला, एकदम थकल्यासारखा वाटून राहिला. का ताई तुम्ही तर लग्नाला आलेही नाही न, थकवल्यासारखं वाटते म्हणता. अहो बाबा, लग्नाला नाही आला पण इकडे काही कमी नाही केला आम्ही. मज्जा, मस्त मज्जा केला. आत्या कशाची मज्जा केली तुम्ही? पिंकी, तुझ्या आत्यानं ना मस्त माणसाचे कपडे घातले होते, नवरदेव झाली होती. आणि मस्त लग्न लावला इकडे आम्ही. ते मोबाईलमध्ये का म्हणतात बाबा, मोबाईलमध्ये काढून ठेवला आहे ना, का म्हणतात त्याला, व्हिडिओ काढली का मोबाईलमध्ये? हो आहे मोबाईलमध्ये काढली व्हिडिओ. आता मला दाखवाल बरं? हो दाखवीन. थांबा आता वहिनी, तुम्ही थांबा आता, मी जाते घरी. रात्री 12 वाजेपर्यंत लग्नाचे कपडे शिव ना मला थकवा येऊन गेला. आता थांबल्या असत्या ना ताई. इथं झोपून जा ना, इथंही जागा आहे तरी. नाही इथं काही झोप होणार नाही, मी जाते, मग उद्या येईन नाईनोऱ्याला. ठीक आहे बाबा. आणि पिंकी, दरवाजा धरशील, नवरदेव नवरीला जाऊ नको देशील, दक्षिणा पाहिजे म्हणा. आणि गुड्डी कुठं गेली? गुड्डीलाही सांगा इथं उभी राहायसाठी. गुड्डी ते शिटी. हो अक्का. चल बाई पिंकी, ते काढ बरं रांगोळी गिंगोळी पटकन. हो येते. मंजुळा, एका धोती वगैरे तिथं असे हातरून ठेवावं लागेल बा. त्या देवघरापर्यंत उंबरठ्यापासून तर देवघरापर्यंत ते मग पाय उमटत जातात त्याच्यावर. हो आहे ना, आहे, काढते ना. रजनी, छान लक्ष्मीनारायणचा जोडा शोभून राहिला. हो मावशी, असं वाटतं एकमेकांसाठीच बनले की काय. नाही, छान जोडा आहे, मस्त. नाही एवढ्यामध्ये नाही चालणार दादा. का नाही चालणार म्हणता? माझे जुत्त्याची तर रखवाली नाही केली तुम्ही लोकांनी. दादा, मी सिटी सोबत गेली होती, पण त्याच्या आधीच तुमच्या साडींनी ना तुमचे जुत्ते लपवले. आम्ही का करू? दादा, आपल्या साडींना तर तुम्ही दिले ना. त्यांनी जेवढे म्हटले तेवढे दिले तुम्ही पैसे. नाही पिंकी, कुठं तेवढे दिलो मी? ते तर 5,000 म्हणत होते, मी तर 2,000 रुपये दिलो त्यांना. आम्हालाही पाहिजेत ना, नाही तर आम्ही आतमध्ये जाऊन देणारच नाही तुम्हाला. हो तर देत आहे ना, मी 1,000 रुपये देत आहे. नाही दादा, नाही चालणार 1,000 रुपये. रोज मागतो का? आज सगू नाही म्हणून मागत आहो. ताई, 2,000 रुपये मध्ये देऊन दिला का जुत्ते? नाहीच म्हणत होते, पण मग दिला वगैरे दिला. आपले नारायण बापूजी पण कमी हुशार नाही आहेत. त्या 5,000 म्हणत होते, पण 2,000 मध्ये फुसलून टाकला यांनी. बघा ना काकू, दादा बघा ना, 1,000 रुपये देत आहे. मी का सांगू बाबा आता, तुम्ही बघा बाबा, तर तुमचा भाऊ आहे ना, तुम्ही आहात. वहिनी तुमच्याकडूनही पाहिजे. दादा 1,000 रुपये म्हणते, तुम्ही पण 1,000 रुपये द्या. दोघांकडून 1,000 रुपये, मग जाऊ देतो आम्ही तुम्हाला. बाई पिंकी, त्या वहिनीने कुठं पैसे आणला असतील का आपल्यासोबत? त्यांना मागून राहिली तर मागू दे ना. कोणता तू चुप राही ना. तू कशाला बोलते? ते भाऊजा आणि ननद पाहत बसतील. वहिनी तुमच्याकडून पाहिजे 1,000 रुपये. बरं ताई, देते मी 1,000 रुपये देते. बापरे, किती खुश झाल्या पोरी. लक्ष्मीनं देते म्हटले तर पैसे. बापा. नाही लक्ष्मी, मी देतो, राहू दे, तू आपल्याकडले नको देऊ. हा बापूजी, बापा आपल्याकडले नका देऊ, मी देतो. बापा नारायण, दे लवकर दे. आता सगळे जण थकले. पाय दुखत असतील लक्ष्मीचेही, आता आमचेही पाय दुखून राहिले, थकल्यासारखा वाटून राहिला. लवकर दे बाबा, तो सगून आहे, देऊन दे. आणि वहिनी, आता देवरा गिवराचे सगळ्यांचे पाया लागायला सांगा नवरदेव नवरीला. हो बेबी बाई, आता 1 वाजला असेल. आता पटकन पाया घ्यायला लागायला सांग आणि कपडे गिपडे चेंज करायला सांग. हात पाय धुवून आराम करतील, मग उद्या आपण तो नाईनोऱ्याचा कार्यक्रम करू. ठीक आहे ना बेबी बाई? जाणे सून पोरांना ने आतमध्ये. कावेरी, आता आज घरी नको जाऊ तिकडे. नाही तर बस अजून जाशील घरीच. नाही आत्या, नाही जात घरी, इकडेच थांबेन ना. आता कशाला जाईल? नाही बाबा, तुझी काही गॅरंटी नाही म्हणून आधी सांगितले तुला. जायचं नाही, आता लक्ष्मीच्या बरोबर राहतो. कावेरी, ने ना लक्ष्मी नारायणला ने आतमध्ये. काकू तुम्ही न्या ना. अहो कावेरी, भावजे पण आईमध्येच जमा राहते. आता तू सगळे दस्तूर करून राहिली ना, घे ना. हो ना, समोर हो ना, मी येते. चल. ठीक आहे ना काकू. कावेरी घे, चल. हो बरं, समोर हो पटकन. आणि वहिनी चला लवकर चला बाबा, लवकर करा. आता उरलेले जे दस्तूर आहेत ते पटपट उरकवा. आणि आराम करू द्या आता. मग उद्या रिसेप्शन आहे तर उद्या पण उभाच राहावं लागेल. त्यांना आराम करू द्या नवरदेव नवरीला. अजून ते 1-2 दस्तूर होतातच, नायनोरा वगैरे. मग
काकण बिकन सोडावं लागेल उद्या. म्हणून आता पटापट करा, जास्त टाइमपास करू नका. हो हो, चला चला. रमेश चला आता हा झोपला. बाबूराव आपण चालले जाऊ. का भारी माणूस आहे नाही बाबा बाबूराव. किती बडबडते का शिव्या देते बाबा. म्हणून ललिता वहिनी बोंबलतात त्याच्यावर. म्हणून प्यायचा नाही म्हणतात. हो ना, बैच्या याची दारू पिते तर पिते, मार शिव्या देते कोणाला ना कोणाला. आता बरं झाला सांभाळून घेतलं सगळ्यांनी. तर नाही तर झाला असता बा, दांगड झाला असता नारायणच्या लग्नामध्ये. सोड 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 म्हणतो ना, सोड. ठीक आहे वहिनी, आता आम्ही निघतो. हो हो शांताराम भाऊ, बरं झाला तुम्ही सांभाळले तर यांना. ती म्हटली बापा मी यांना घरी किती म्हटली, ज्यापर्यंत असा डोका पिटू पिटू सांगितली. पण हे ना आपली सवय नाही टाकत. हा माणूस ना कधी सुधरतच नाही. होते वहिनी, होते कधी होते, कार्यक्रमात गेला की होतेच. हो, फक्त हे एकटेच माणूस आहेत या गावामध्ये, बाकी आहेतच नाही लोक. मी म्हणतो आपल्याला सूदबूद काही राहत नाही, मग कशाला घ्यायचा आपली इज्जत खराब करायसाठी. काही नाही होत ना, कोणी काही नाही म्हटलं आणि कोणाला काही बोलले नाही. बोलले असते ते काका होते म्हणून, हे काही बोलले नाही. नाही तर बापा दुसरा ठिकाण राहिला असता नाही का, तर काही सांगा नको. मला मोठी भीती वाटते. आता पोरगाही जवान झाला, समजायला पाहिजे ना. आता तर झोपेल ना हा बाबूराव, काही परेशान तर नाही करणार ना. नाही, आता काही परेशान नाही करणार ना. उद्या उठल्यावरही काही माहित नाही राहत. मग मी म्हणेन की नाही त्या यांना की तुम्ही असं केलं तसं केलं म्हणून काही सांगते म्हणतील. जाऊ दे आता, काही बोलायला वगैरे नको. का बोलायचं आहे बापा, बोलू नाही सुधरत नाही माणूस तर का आपलीच इज्जत खराब करायची. आराम करा आता तुम्ही पण, खूप उशीर झाला. हो, आता यांच्यासाठी इकडे आले मी, नाही तर तिकडे गेली असती. कुंता वगैरे सगळे जणी गेले तिकडे नवरदेव नवरीचं स्वागत करायसाठी. वहिनी काही नाही होत ना, आता तिकडे सगळे जण आहेत ना. आता राहा तुम्ही घरीच राहा, इथं आराम करा आता. चला शांताराम भाऊ, चला आपण जाऊ आता. हो चल. असं आहे बापा, काही समजत नाही. असा संताप आल्यासारखा लागते मला यांच्यापासून. नको प्यावं म्हणतो तर ऐकत नाही. याच्यानंतर ना मी कुठंच नाही जात, कोणत्याच लग्नाला नाही जात. हे जातील तर जा म्हणे, तुम्ही काही करा तिकडे. म्हणत नाही का कोणी, कोणाचा नवरा बाई इथं पडलाय, असा बोलते तसा बोलते. पण यांना काही शरम लाज नाही. का करू नका, नाही तर काही समजत नाही यांच्या मला. बरं झाला चिक्कू नाही आला तर, येतो म्हणे लग्नाला. पण त्याचे पेपर आल्यामुळे तो आला नाही तर बरा झाला, नाही तर का वाटला असता पोराला. पण हे नाही समजत. ताई येत नाही का घरी? येते ना बाबा, घरी नाही येईन तर का, इथंच राहीन का मी. रजनी मुक्काम आहे का इकडेच? नाही बापा ताई, आता जाईन थोड्या वेळात. ते रजनी, नारायण बापूजीची मामीजी नाही दिसली ना. आता नवरदेव नवरी आले तेव्हा ते होतेच नाही, त्या आता आपल्यासोबतच आल्या ना. झोपल्या आहेत त्या तिकडे रूममध्ये. बघ ना ताई, आपण गावातले लोक आहोत इथं नवरदेव नवरीच्या स्वागतासाठी, आणि नवरदेवाचीच मामी पाय ना झोपून आहे. लागला असेल डोळा, आता पलंगावर गेली असेल तर झोपू दे. आता कोणी उठवलाही नाही, सगळे आपापल्या कामामध्येच मग्न आहेत. तर मंजुळा काकूलाही नाही आठवला असेल. शांताताई सांगू का, काकूच्या भाऊजीची गंमत. ते आपलंच काम करतात, त्यांचा मेकअप हा तो, एकही दुसऱ्या कामाला हात नाही लावत. म्हणून ना ते काकू त्यांना काही सांगतही नाही. असली नसली त्यांना सारखाच आहे, बोलवतही नाही. जो काही काम आहे तो त्या बेबीबाईला आवाज देतात वाटल्यास, पण आपल्या भाऊजाला काहीच नाही सांगत. जाऊ द्यावं आता, कोण कशी आहे का करता माहित नाही. राहतात वेगवेगळ्या स्वभावाच्या वेगवेगळ्या बाया राहतात. पण लक्ष्मीला मस्त सामान वगैरे छान पडला नाही. हो ताई म्हणत होते 3 मुली आहेत, सामान बिमान बरोबर नाही येणार म्हणून, पण सगळंच सामान दिला ना त्यांनी. तर मस्त डबल बेडची पलंगही दिला, कूलर, अलमारी. फक्त फ्रीज नाही दिसला बाबा. हे काकू वगैरेनेच बोलले होते ना की फ्रीज आमच्या घरी आहे तर नका देऊ म्हणून. कशाला पाहिजे 2 फ्रीज. हो तोही आहे म्हणा, म्हणून नाही दिला. बाकी सगळं सामान आलं तरी. भाऊजीचा आला असेल फोन. हॅलो. अरे शांता, मी बोलतो. मी म्हणजे कोण? आता समजत नाही का मी म्हटलं तरी? नाही समजत ना, सांगा ना मी म्हणजे कोण. असं का, नाही समजत का? राहू दे, फोन ठेवतो मग. नाही नका ठेवू फोन, बोला. मग म्हणून राहिली ना की मी म्हणजे कोण म्हणून. हो तुमचा आवाज ओळखायला येते बापा. तरी मस्करी करून राहिली. मी का म्हणतो, येत नाही का घरी? तिकडच्या आहे का मुक्काम आज? नाही येते. आता झाला इकडेच्या सगळं. तुम्ही झोपायचेच आहात का अजून? मी आताच आलो घरी. बापरे, आतापर्यंत कुठं होते तर तुम्ही? तुम्ही तर खूप आधीच निघाले होते ना. अरे बाबूरावला नेऊन दिलं ना त्याच्या घरी, मग तिथंच थांबलो थोडा वेळ. हो का? आता आलो घरी तर तू नाही दिसली, तर म्हटलं फोन लावून विचारतो येते की नाही येत. तसं दरवाजाला साखळी लावतो, नाही तर ठेवतो तसंच. नाही आता येतो ना, आता येतो. कुंताई आहे सोबत, येतो आम्ही येतो. ठीक आहे मग. हो ठीक आहे, ठेवा. काय म्हणतात ताई भाऊजी? काही नाही, येत नाही का म्हणून विचारलं की इथंच थांबते म्हणत होते. चल ना तर मग आता. हो पोरींना आवाज देते ना, तिकडेच आहे त्या. पोरी का करतात तर माहित नाही. जा आणि पटकन बोलवून आण त्यांना. हो आणते. बापा शांता, कोणता काऊन इकडे उभे आहात तुम्ही?
मावशी आता घरी चाललो ना आम्ही. रजनी, मंजुळा चाय बनव म्हणत आहे तुला, चहा बनव. आणि तुम्ही बापा दोघी जणी आता घरी नका जाऊ, चहा वगैरे प्या मग जा वाटल्यास. नाही आता चहा कशाला, आता चहा पिऊन तर मग झोप नाही येणार ना. आता मला मंजुळानं जसं सांगितलं तसं सांगितली बापा मी. येते ना झोप येते, थकवा दूर होऊन जाईल, चहा पिऊन टाका. जा रजनी पटकन बनव बरं चहा. हो मावशी, हो बनवते. मावशी मी का म्हणते, तुम्ही आता जेवढे जण आहात तेवढे प्या चहा, आम्ही आता जातो. आताच ना सोनूच्या बाबाचा फोनही आला होता. अहो थांबा ना बाबा, चाय पिऊन जाल ना. अशा करता तर माहित नाही आता सगळं. आतापर्यंत थांबले तुम्ही ना, आता चहा नाही पिणार का? आत्ता होते चहा पिऊनच जा. कोणता काय म्हणते? मी का म्हणत आहे, तू थांबत असेल तर मी थांबते. म्हणजे चहा प्यायचा विचार आहे तुझ्या? हो आहे म्हणा तसा विचार, चहा प्यायचा आहे. बाय बरं, हे शांताला मोठी घाई. चल मग तिकडेच किचनमध्ये चल. हे रजनी गेली आहे, पटकन तिला लाव म्हणावं लागेल बिस्तो. गॅसवर मांडलं का चुलीवर मांडलं तर. चल थोडीशी मदत करू लागू तिला. हो ताई, मी या पोरींना घेऊन तिकडेच येते. बाई येतं इथं झोपले आहेत आणि मी म्हणतो बेडरूम मध्ये दिसले नाही तर आलेच नाही का बा. आता फोन लावत होती मी भाऊजींना, बरा झाला इकडे येऊन बघितली तर लाईट चालू आहे म्हटली, लाईट बंद करायला आली. अहो गुड्डीचे बाबा, अहो उठा ना, इथं कसे झोपले सोफ्यावर? गुड्डीचे बाबा कसे झोपले बाबा, डोक्यावर हात ठेवून? कोणता? तू कशी आली? कशी आली म्हणजे बसनं आली ना. तुम्ही जसे बसनं आले, ट्रॅव्हल्सनं आले तसेच मी आली. अरे तसे नाही म्हणत, घरामध्ये कशी आली? मी तर इथंच आहो. आतमधून साखळी लावलो, त्याच्यामुळे म्हणलं तू याची आहे, पोरी याची आहेत, तर इथंच म्हणलं वाट पाहतो. तर डोळा लागून गेला तर लेटून गेलो मी इथंच. तू तर आवाजही नाही मारली, काही नाही. आतमध्ये कशी आली? अहो मागच्या दाराने आली. मागचा दार कोणा खोलला? मागचा दार खोलायला जमते हात टाकून, हात टाकला की साखळी निघते. कोणता पागल आहे का तू? काऊन का झाला? मागच्या दरवाजाची साखळी हात टाकून काढता येते म्हणते, अशा ना कोणी घुसेल ना चोरबीर. अहो तर त्याच्यामध्ये सराटा वगैरे टाकून ठेवते ना. आज सराटा टाकला नव्हता म्हणून जमली खोलायला, नाही तर नाही जमत. ताला बिलं लावत जा तिथं, नाही तर बस कोणी नाही खोलत म्हणशील आणि घुसतील चोर. मग बिना फालतू इथं मी तुला जागत बसलो. मी तर केव्हाची आली बाबा, साडी वगैरे चेंज केली, पोरीनी कपडे वगैरे चेंज केला, झोपल्या. मी म्हणते तुम्हाला बेडरूम मध्ये दिसले नाही तर आलेच नाही का बाबा. आता भाऊजींना फोनच लावणार होती मी, मग इकडे हॉलमध्ये येऊन पाहिली तर मस्त झोपल्या तुम्ही तर. आणि काऊन डोक्यावर काऊन हात मांडले होते? डोका दुखते का तुमच्या? थोडा दुखत आहे. काऊन भूक लागली का डोका दुखून राहिला तुमच्या तर? अरे भूक नाही लागली, ह्या बाबूरावनं दिमाग खराब केला. एवढा बाबा बोंबलत होता त्या ट्रॅव्हल्स मध्ये. मैं इसको नहीं छोड़ता तो मैं उसको नहीं छोड़ता, तो ये मेरा क्या कौन लगता है, तो इसने मेरे को पैसे नहीं दिए तो बाबा. अरे काही सांगू नको, एवढा दिमाग खराब झाला माणसाचा. मग त्याला सोडायला त्याच्या घरी गेला शांताराम भाऊ सोबत. तिथंही लावलं होतं बडबड मोठ्या मुश्किलनं झोपला. चहा बनवून देऊ का मग, डोका दुखते तर? नाही, ललिता वहिनीने चहा बनवला होता, पेला चहा वगैरे. आता राहू दे, आता झोप होऊ दे माझी. झोप झाली की मग आराम होईल. चला ना तर मग बेडरूम मध्ये, फालतू मध्ये इथं झोपले. आता चांगली झोप लागली होती तुम्हाला. कशाला उठवली? कोणता? इथं झोपू द्यायला पाहिजेच होता. हट बाबा, आता चांगल्यासाठी उठवले मी. इथं काऊन झोपले म्हणून ते डोक्यावर हात मांडले होते तर काय झाला बाबा, म्हटली तब्येत बरी आहे की नाही. चला बेडरूम मध्ये चला, मी करते लाईट बीट बंद.